दरम्यान आता स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार असून सीडीआर सोबत कॉल रेकॉर्ड्स देखील आणि त्यासोबतच बँक खात्याची देखील चौकशी होणार आहे। यामागे बोलविता धनी कोण हे शोधणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आता विधान परिषदेत नवीन घोषणा केली आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचे सर्व सीडीआर तपासले जाणार असून सीडीआर सोबत कॉल रेकॉर्डिंग बँक खात्याची देखील चौकशी होणार आहे। यामागे बोलविता धनी कोण हे देखील शोधणार असल्याचं खरं तर आता कळतंय। या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत। सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत। मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठला पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोण कुणाल कामरा आहे ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल, यांना सोडलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।